सर्व विद्यार्थ्यांचा आणि भावी अधिकाऱ्यांचा या ठिकाणी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे गुरुस्कूल अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। तर पुन्हा एकदा या ठिकाणी आपण सुरुवात करत आहोत पर्सेंटेज या चॅप्टरला। तर पर्सेंटेज चॅप्टरचा हा क्लास 4 जसं की थंबनेल मध्ये तुम्हाला दिसतंय। तर यामध्ये आपण पहिल्या 3 क्लासमध्ये बेसिक ज्या संकल्पना होत्या, मूलभूत संकल्पनाबद्दल आहे ना चर्चा केलेली होती। पर्सेंटेजच्या संदर्भात सर्वच्या सर्व संकल्पनांचं अध्ययन केल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की PYQ ला आपण सुरुवात करू। प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने कसं पर्सेंटेजचा क्वेश्चन सॉल्व केला जाऊ शकतो यावरती विधिवत चर्चा झाल्याच्या नंतर आपल्याला PYQ ला सुरुवात करायची होती, जिथं की स्ट्रॅटेजी आपली काय असायला पाहिजे, पेपरमध्ये आलेला क्वेश्चन, त्या क्वेश्चनचं स्वरूप काय आहे, दिलेले पर्याय कोणत्या स्वरूपाचे आहेत, मग त्याला सॉल्व करण्याच्या ना वेगवेगळ्या पद्धती कोणत्या असू शकतात, संकल्पनांचा उपयोग करून घेत। तर मी थंबनेलमध्ये बऱ्याच गोष्टी या ठिकाणी डिस्प्ले केलेल्या आहेत, जसं की सेकंड्समध्ये सोडवायच्या ट्रिक्स, क्वेश्चनला कसं 30 सेकंड्स 40 सेकंड्स हा क्वेश्चनवरती डिपेंड असेल की त्या क्वेश्चनला किती वेळ लागेल। याच्यामध्ये हा पहिला व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये पोलीस भरतीच्या PYQचा समावेश आहे। जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, सर्व परीक्षांसाठी उपयोगी असणारं हे जे व्हिडिओ लेक्चर सिरीज आपण स्टार्ट केलेलं आहे। आज क्लास 4 मध्ये पोलीस भरतीच्या PYQ ला आपण सुरुवात करत आहोत। 2023 2024 2022 चे क्वेश्चन असतील, 2019 आणि 2021 चे जे क्वेश्चन असतील, अशा सर्व प्रश्नांचा, दर्जेदार प्रश्नांचा समावेश याच्यामध्ये असणार आहे। आणि ही जी क्रोनॉलॉजी आहे, हा जो क्रम आहे, तो क्रम अगोदर पोलीस भरतीचे क्वेश्चन असतील, त्याच्यानंतर तलाठीचे क्वेश्चन असतील, त्याच्यानंतर TETचे असतील, त्याच्यानंतर टेटचे असतील। जशी जशी परीक्षांची काठिण्य पातळी वाढत जाते त्याच्यानंतर ग्रुप C चे क्वेश्चन असतील, ग्रुप B चे क्वेश्चन असतील, आणि सगळ्यात शेवटी MPSC प्रिलिम्सला विचारले गेलेले जे पर्सेंटेजवरचे क्वेश्चन होते, या पद्धतीने क्रम ठेवत आपण सर्व PYQचा समावेश याच्यामध्ये केलेला आहे। म्हणजेच एक प्रकारे संपूर्ण नियोजन मी या ठिकाणी लावून ठेवलेलं आहे, फक्त तुम्हाला योग्य वेळ येण्याची वाट बघायची आहे, तोपर्यंत प्रिपरेशन करत राहायचं आहे, कन्सिस्टंटली या ठिकाणी व्हिडिओ सिरीजमध्ये बनवून राहायचं आहे। क्लास 3 झाल्याच्या नंतर आज क्लास 4 ला आपण सुरुवात करणार आहोत। चला तर मग जास्त वेळ न घालवता स्टार्ट करू। तर सिलेबस समजावून तुम्हाला सांगितलेला होता, कोणते कोणते पेपर्स याच्यामध्ये कव्हर होणार होते याच्याबद्दल सविस्तर चर्चा झाली होती। फर्स्ट, सेकंड, थर्ड व्हिडिओ जर विद्यार्थ्यांनी बघितलेले नसतील तर हे स्लाइड त्याच्याशी संबंधित आहे। जर पहिले 3 लेक्चर्स तुम्ही बंक केलेले असतील किंवा बघितलेले नसतील तर तुम्हाला या ठिकाणी काहीही लक्षात येणार नाही। ज्या काही ट्रिक्सचा उपयोग, ज्या काही शॉर्टकट्स मेथडचा उपयोग मी या ठिकाणी करणार आहे, तर या गोष्टी तेव्हाच विद्यार्थ्यांना समजतील जर विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासून सर्व लेक्चर बघितलेले असतील। तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला थंबनेल्स येतील फर्स्ट, सेकंड, थर्ड लेक्चरचे, किंवा प्लेलिस्टमध्ये जाऊन पर्सेंटेज हे जर टॉपिक निवडला तर त्याच्यामध्ये सिरियली सर्व क्लास त्या ठिकाणी दिलेले आहेत। तर ते 3ही क्लास बघून जर या ठिकाणी येत आहेत तर मग तुम्हाला PYQ सॉल्व करत असताना ते कसे सॉल्व केले या सर्व गोष्टी समजतील। ओके, चला तर मग सुरुवात करू। पहिला क्वेश्चन आहे, आता स्वरूप कसं असणार आहे PYQचं मी सांगेन। तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणजेच मागील परीक्षेमध्ये विचारलेले जे प्रश्न आहेत, तर तो प्रश्न या ठिकाणी असेल, कोणत्या परीक्षेमध्ये विचारलाय ते या ठिकाणी डिस्प्ले केलेलं असेल, आणि खाली 4 पर्याय दिले असतील, आणि राहिलेला जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण त्याचं सोल्युशन वेगवेगळ्या पद्धतीने काढणार आहोत, आणि आवश्यक ज्या काही गोष्टी असतील प्रत्येक क्वेश्चनमध्ये मी या ठिकाणी एक्सप्लेन करत जाईल। ओके, क्लिअर आहे। चला, फर्स्ट क्वेश्चन हा लास्ट पिरियडमध्ये आपण क्वेश्चन सॉल्व केलेला होता, की क्वेश्चन दिलेला आहे 18चे 18% किती, हा क्वेश्चन विचारला होता पिंपरी चिंचवड पोलीस 2023। तर 3.24 2.24 2.8 आणि 3.4 असे 4 पर्याय दिलेले आहेत। तर पर्यायांचा विचार नंतर करू आपण। सगळ्यात आधी याला सॉल्व करण्याची आहे ना योग्य पद्धत काय असेल, कुठल्याही संख्येचं पर्सेंटेज जर काढायचं असेल तर मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धती सांगितलेल्या होत्या। पहिली पद्धत सांगितली होती, दिलेल्या दोन्ही संख्यांचा गुणाकार करा आणि आलेल्या उत्तरामध्ये काय करू शकतो, 2 अंक सोडून जर दशांश ठेवला तर त्याचा आन्सर निघतं। पहिली एक पद्धत, पहिल्या काही क्वेश्चनमध्ये आहे ना मी जे मेथड सांगितले होते सर्व मेथड रिवाइज करण्याचा या ठिकाणी परत एकदा सांगण्याचा प्रयत्न करू। 18चे 18% काढत असताना 18 गुणिले 18 पर्सेंटेजसाठी, टक्केवारीसाठी छेदामध्ये काय लिहू शकतो, 100। या पद्धतीने 18 गुणिले 18, 0 तर कॅन्सल होणार नाही, 18 गुणिले 18 किती गुणाकार, 324। ज्यांचे वर्ग पाठ आहेत त्यांच्यासाठी जास्त सोपं असेल, आणि कोणत्याही संख्येला 100 ने भागत असताना काय होतं, 2 अंक सोडून दशांश येतो, तर 3.24 हे याचं काय असेल, आन्सर असेल। दुसरी मेथड काय होती या ठिकाणी,
दुसरी मेथड सांगितली होती 18% काढत असताना दिलेल्या दोनही संख्यांचा काय करा, फक्त गुणाकार करा. 18 गुणिले 18, तर याचा गुणाकार किती येतो, 324. आणि तुम्हाला काय सांगितलं होतं, दिलेल्या दोन्ही संख्यांचा गुणाकार केल्याच्या नंतर गुणाकार काही आलेला असेल तर त्याच्यामध्ये दशांश जे आहे डावीकडे 2 अंकांनी सरकवायचं आहे. तर तेच काय असेल, त्याचा आन्सर असेल 3.24. आणि त्याच्यानंतर तिसरी एक मेथड सांगितली होती स्प्लिटिंग मेथड, ज्याच्यामध्ये 18% काढत असताना 18% वजा 2% करू शकतो. या पद्धतीने सुद्धा सांगितलं होतं. या पद्धतीची विशेष करून या ठिकाणी आवश्यकता म्हणजे पडणार नाही. पहिल्या 2 पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह होतो. ट्रॅडिशनल मेथडने क्वेश्चन सॉल्व्ह होत असला तरी सुद्धा आहे ना, त्याची गरज नाहीये. सिम्पली या ठिकाणी या पद्धतीने जर आपण क्वेश्चन सॉल्व्ह केला तर क्वेश्चन इझिली अटेम्प्ट होऊ शकतो. आणि दशांश चिन्ह ठेवण्याची सुद्धा आहे ना आवश्यकता पडत नाही. 18 गुणिले 18चं उत्तर 324 असेल तर दिलेल्या पर्यायांमध्ये आपण चेक करू शकतो की 3, 2, 4 असणारा एकच पर्याय आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे, ऑप्शन नंबर फर्स्ट, दॅट इज 3.24. मला सांगा सगळ्यांच्या व्यवस्थित लक्षात आलेलं आहे का? बऱ्याच जणांना मी या क्वेश्चनला सॉल्व्ह करत असताना जेवढं काही एक्सप्लेनेशन या ठिकाणी दिलेलं आहे, जेवढं काही सविस्तरपणे या ठिकाणी सांगितलेलं त्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता नाही आहे जर तुम्ही क्लास 1, 2 आणि 3 जर कंप्लीट केलेलं असेल तर. ओके, या प्रत्येक क्वेश्चनचं सोल्युशन जे आहे तर ते लेक्चर कंप्लीट झाल्याच्या नंतर मी हे PDF स्वरूपात तुम्हाला अवेलेबल करून देईन आणि त्यांची लिंक सुद्धा आहे ना शेअर करेन. मे बी टेलिग्राम चॅनलवरती आहे ना ते अपलोड करायचा प्रयत्न करेन. आणखीन त्याची व्यवस्था झालेली आहे, 2 दिवसामध्ये ती सुद्धा व्यवस्था होऊन जाईल. चला तर मग दुसरा क्वेश्चन बघू. 500चे 15% किती, हा सुद्धा क्वेश्चन आपण घेतलेला होता. फक्त कालच्या व्हिडिओमध्ये आहे ना कोणत्या पेपरमध्ये हा क्वेश्चन आला हे मेन्शन केलेलं नव्हतं. मी या ठिकाणी त्या गोष्टी ॲड ऑन केलेल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर पोलीस 2023ला विचारलेला क्वेश्चन आहे. पर्याय दिले 100, 50, 75 आणि 25. चला क्वेश्चनचं आन्सर काढत असताना 500 साठी गुणिले 15 साठी 15 आणि पर्सेंटेजसाठी टक्केवारीसाठी छेदामध्ये 100 घेऊन या क्वेश्चनला सॉल्व्ह केलं जाऊ शकतं. दुसरी एक मेथड मी तुम्हाला सांगितली होती. दुसरी एक मेथड काय होती, 500चे 15% दिलेला असताना दिलेल्या संख्यांचा काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. फक्त 500 आणि 15चा गुणाकार करायचा आहे. आणि तिसरी एक मेथड सांगितली होती, 500चे 15% काढत असताना 500चे 10% काढा आणि 500चे 5% काढा. जर तोंडी काढता येत असेल तर या तिन्ही पद्धतींपैकी जी पद्धत तुम्हाला सोपी वाटते त्या पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. जसं की मी सांगेन या ठिकाणी काटछाट करत बसण्यापेक्षा प्रत्येक ठिकाणी आहे ना ही मेथड तर यूज केली जातेच, बट आपण वेगळं काय बघतोय, या ट्रॅडिशनल मेथडच्या ऐवजी आजपर्यंत ही मेथड जी वापरली त्याच्याऐवजी आणखीन कोणत्या कोणत्या पद्धती आहेत पर्सेंटेज काढण्याच्या. तर 15 गुणिले 5 गुणाकार किती आला, 75 आणि राहिलेले 2 शून्य, हा आहे 500 आणि 15चा गुणाकार. तर 7500 जर तुमचा गुणाकार आलेला असेल तर मला विचार करून सांगायचे दिलेल्या पर्यायातून आहे ना योग्य पर्याय कोणता निवडणार. बिनचूकपणे आपण पर्याय कोणता निवडतो त्यावेळेस 75. आणि कॉन्सेप्ट आपली काय होती, गुणाकार झाल्याच्या नंतर 2 अंक सोडून काय करा, दशांश द्या, म्हणजेच ते काय आहे, पर्सेंटेज आहे. म्हणजेच ते 500चं किती आहे, 15% आहे. अदरवाईज हे जर बऱ्याच जणांना आहे ना गुणाकार करणं जर काही वेळेस अवघड गेलं तर या क्वेश्चनमध्ये तर अवघड नाही आहे, बट जरी अवघड गेलं तरी सुद्धा आपण दुसरी एक मेथड बघितली होती. कोणती, कुठल्याही संख्येचं जर 15% काढा म्हणून सांगितलेलं असेल तर त्याचं 10% आणि 5% आपण इझिली काढू शकतो. कोणत्याही संख्येचं 10% काढत असताना त्या संख्येमध्ये 2 अंक सोडून काय करू शकतो, आपण दशांश देऊ शकतो. 1 अंक सोडून दशांश देतो, हे याचं काय होतं, 10% होतं. ओके, 50. म्हणजेच 500चे 10% किती आहेत, 50 आहेत. आणि 500चं 5% किती आहे, ते 10%च्या हाफ असेल, या ठिकाणी 25. तर 10% अधिक 5% टोटल किती होतात, 15%. दॅट इज 50 अधिक 25 किती होतील, 75 होतील. तर या वेगवेगळ्या पद्धतीने क्वेश्चनला सॉल्व्ह करता येतं. या इझी लेवलच्या क्वेश्चनमध्ये आहे ना सगळेच्या सगळे ट्रिक्स मी या ठिकाणी रिवाइज करण्याच्या पाठीमागचं कारण काय, डिफिकल्ट क्वेश्चनमध्ये आपण यापैकी त्या क्वेश्चनमध्ये जे काही सोयीस्कर वाटेल त्या ट्रिक्सचा उपयोग करू शकतो. ओके, चला समजलेलं आहे सगळ्यांना.
नेक्स्ट क्वेश्चन, हे 2 क्वेश्चन ऑलरेडी झालेले होते, हा तिसरा क्वेश्चन नवीन आहे आपल्यासाठी. तर क्वेश्चन व्यवस्थित वाचायचं आहे. काय दिलेलं आहे आपल्याला, 540 चे 0.5% किती. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस 2023 ला विचारलेला क्वेश्चन आहे आणि या ठिकाणी ऑप्शन दिलेले 2.5, 2.6, 2.8, 2.7. मी तुम्हाला या ठिकाणी जवळपास वेळ देतो थोडासा. चला ट्रेजर बॉक्समध्ये ओके वेट सॉरी, ओके चला मी जवळपास 30 सेकंदाचा वेळ देतो. ज्या ज्या विद्यार्थ्यांना याचा आन्सर काढता येईल त्यांनी आपलं आन्सर काढायचं आहे. तर लवकरात लवकर काढा. 30 सेकंदाच्या नंतर मी याचा आन्सर सांगेन कोणत्या पद्धतीने आन्सर काढता येईल ते. झालेलं आहे सगळ्यांचं. चला मी काय सांगितलं होतं, एक कॉन्सेप्ट मी ही सांगितली होती की पर्सेंटेज काढत असताना सगळ्यात सोपी पद्धत, कॉन्सेप्ट कधी बदलणार नाही, संख्या जरी बदलल्या तरी. या ठिकाणी चला एक पूर्ण संख्या एक अपूर्णांक संख्या आहे, दिलेल्या संख्येचं पर्सेंटेज काढा म्हटल्यानंतर जे काही संख्या दिलेल्या आहेत त्यांचं गुणाकार करा असं मी सांगितलं होतं का, आठवतं का? 540 गुणिले 0.5 या त्या 2 संख्या आहेत. राईट ऑर रॉंग? बरोबर आहे. या 2 संख्यांचा गुणाकार करता येतो. बऱ्याच जणांना आहे ना दशांश अपूर्णांक आल्यामुळं या ठिकाणी गुणाकार करण्यामध्ये थोडीशी भीती वाटत असेल. गुणाकाराचा नियम सरळ सरळ काय आहे, ज्यावेळेस 540 गुणिले 0.5 असेल त्यावेळेस फक्त 540 आणि 5 जी संख्या आपल्याला दिसते, दशांशाचा विचार करू नका बिलकुल. दशांश चिन्हाचा विचार जोपर्यंत गुणाकार करत नाही तोपर्यंत करायची आवश्यकता नाही. तर काय करू, अगोदर गुणाकार करून घेऊ. 5 0 0, 5 चोक 20 ला 0 हातचा आले 2, 5 5 25 आणि 2 27. हा 27 एवढा काय आला गुणाकार आला. आणि या संपूर्ण संख्येमध्ये मला सांगा दशांश चिन्ह कुठे दिसते, या ठिकाणी. दशांशाच्या नंतर किती अंक आहेत, एकच अंक आहे. तर उत्तरामध्ये सुद्धा एक अंक सोडून दशांश द्यायचा. तर 540 गुणिले 0.5 चा गुणाकार किती आला, 270 एवढा गुणाकार आलेला आहे. तर गुणाकार केल्याच्या नंतर मी काय सांगितलं होतं, या 2 संख्यांचा गुणाकार आल्याच्या नंतर पर्सेंटेज काढण्यासाठी काय करतो आपण, 2 अंक सोडून दशांश देतो. हा दशांश आता कुठे शिफ्ट होईल, 2 अंक सोडून या ठिकाणी. तर या प्रश्नाचं उत्तर किती आहे, 2.7. राईट ऑर रॉंग? राईट ऑर रॉंग? तर आन्सर कसा आहे, एकदम राईट आहे. ओके 2.7. याला सोडून दुसरी पद्धत असू शकते का, सर प्रत्येक वेळेस गुणाकारच करायचं असतं का, याच्यापेक्षा इझी वेनी आहे ना दुसऱ्या पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह करता आला असता का? तर उत्तर काय आहे तुमचं, आठवते सगळ्यांना? चला बऱ्याच जणांनी या पद्धतीने आन्सर सॉल्व्ह केलं असेल किंवा न केलं असेल, मी या ठिकाणी सांगतोय. चला 0.5 फ्रॅक्शन समजतात. ओके हे 1 आहे, हे 2 आहे, हे 0.5 आहे. ओके तर हे 2.5 आहे, हे 10 आहे, हे 5 आहे. कोणत्याही संख्येचं 1% काढा म्हणलं की आपल्याला काढता येतं. 2% काढा म्हणलं की आपण काय करायचं, गुणिले 2 करायचं. जसं की 1300 या संख्येचं 1% किती असतं, या संख्येचं 1% किती असतं, 2 अंक सोडून दशांश द्या, किती असतं 13. आणि 2% जर काढा म्हणलं तर आपण काय करतो, 13 ची दुप्पट करतो, 26. बरोबर आहे. कुठल्याही संख्येचं 10% काढा म्हणलं तर आपण काय सांगतो, 130. आणि 5% काढा म्हणलं तर आपण काय करतो, त्याचा हाफ करायचं आहे. 130 हाफ किती येईल, 65 येईल, 65 येतं. मला सांगा कुठल्याही संख्येचं 0.5% काढायचं असेल तर 1 वरून काढता येतं का, कोणत्याही संख्येचं? आता या ठिकाणी एक इझी नंबर घेतो मी. चला 1200 ही संख्या, 1200 चे 1% किती आहेत, 1200चं 1% किती असतं, 1200चं 1% 2 अंकानंतर दशांश दिल्याच्या नंतर किती येतं, 12 येतं. जर 1% 12 असेल, 0.5 हे किती असतात, 1%चे हाफ तर असतात. म्हणून डायरेक्टली मी या ठिकाणी जर 6 लिहिलं तर बरोबर होईल का, तर 100% आन्सर बरोबर होईल. तर मला सांगायचं आहे 540 चे 0.5% काढायचं आहे. तर आन्सर सांगा या ठिकाणी 540. गोष्टी लक्षात आलेल्या असतील सगळ्यांच्या आतापर्यंत.
540 या संख्येचं 1% काढण्यासाठी कॅल्क्युलेशन करण्याची गरज नसते या ठिकाणी. तर 540चं 1% काय असतं, 2 अंक सोडून दशांश, तर 5.4 असतं. किती असतं, 5.4. आणि 0.5% जर काढायचं असेल, 0.5% जर काढायचं असेल तर 54ची निमपट किती आहे, 27. कारण 27 दोन्ही किती होतात, 54 होतात, किंवा 54ला दोन्ही भाग देऊन सुद्धा उत्तर येतं. तर आन्सर काय असेल या कंडिशनमध्ये, 2.7. म्हणून पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. जर ही पद्धत आठवली तर या पद्धतीने सॉल्व करा, नाही आठवली तर ही युनिव्हर्सल मेथड जी प्रत्येक ईच अँड एव्हरी क्वेश्चन मध्ये चालते त्या पद्धतीने सुद्धा क्वेश्चन सॉल्व करू शकतो. क्लिअर आहे सगळ्यांचं या ठिकाणी. आय होप गोष्टी व्यवस्थित समजलेल्या असतील. ओके, सुरुवातीच्या क्वेश्चन्समध्ये थोडीशी आहे ना स्पीड मी कमी ठेवण्याचा प्रयत्न करेन, आणि जिथे की तुम्ही क्लास 1, क्लास 2, क्लास 3 बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करून घेतलेले आहात, तर सगळे क्वेश्चन आहे ना सॉल्व करण्यासाठी थोडा थोडा मी तुम्हाला वेळ देत जाईल. माझ्या आधी तुम्ही क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. बघा, हे सेशन कोणत्या पद्धतीने असणार आहे. बऱ्याच जणांना क्वेश्चन जे आहेत, प्रश्नांची काठिण्य पातळी आहे ना कमी वाटत असेल, जे आता अल्ट्रा प्रो मॅक्स असतील विद्यार्थी, ज्यांनी आहे ना जवळपास एक पंचवार्षिक योजना पूर्ण केलेली असेल स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना, तर त्या विद्यार्थ्यांसाठी एक रिव्हिजन सेशन म्हणून त्यांनी घ्यायचं आहे. व्हिडिओची स्पीड वाढवून त्यांनी व्हिडिओ बघितला तरी हरकत नाही. मात्र जे अगदी बिगिनर आहेत, अगदी ज्यांनी आत्ता सुरुवात केलेली आहे, तर त्यांच्यासाठी ना अगदी योग्य वेग आहे शिकवण्याचा माझा या ठिकाणी. तर मी सुरुवातीलाच सांगितलं होतं, तळागाळातील जे विद्यार्थी आहेत ज्यांच्यामध्ये आहे ना काय म्हणू शकतो, जे खूपच बॅकवर्ड एज्युकेशनल बॅकग्राऊंडवरून येतात, ज्यांनी 10वी 12वी पर्यंत आहे ना बिलकुल अभ्यास केलेला नाही, मात्र आहे ना ज्यावेळेस गावातलं एखादं पोरग पोलीस झालंय हे बघतो, आपल्या गावातलं पोरग जे गुरांच्या मागं हिंडायचं, जे शेतात आहे ना खपून खपून काम करायचं, हे पोरग जर तालुक्याला जाऊन अभ्यास करून पोस्ट मिळवू शकतं, पोलीस बनू शकतो तो गावातला, तर मी का नाही बनू शकत, अशी ना असा विचार त्याच्यामध्ये ज्यावेळेस येतो, तर त्यावेळेस आहे ना तो व्यक्ती पेटून उठतो. मग तो पण तयारीला लागतो. बट त्याच्यात तेव्हा लक्षात येतं की आपण 10वी आणि 12वी मध्ये ना व्यवस्थित तयारी केलेलीच नाहीये. ग्राउंड व्यवस्थित आहे आपलं, बट थिअरीमध्ये ना खूप सारे विद्यार्थी पाठीमागं राहतात या ठिकाणी. मग त्यावेळेस त्यांचा प्रश्न कसा म्हणजे सुटेल, तर त्यावेळेस त्यांना हा संपूर्ण जो सिलेबस आहे अगदी बेसिक पासून अगदी म्हणजे अगदी 0 पासून ते हिरोपर्यंत घेऊन जायचं काम करायचं आहे. म्हणून व्हिडिओमध्ये ज्यावेळेस गोष्टी मी समजावून सांगत असेल त्यावेळेस त्याचा निश्चितपणे वेग सावकाश ठेवणं, वेग विद्यार्थ्यांना समजेल या पद्धतीने ना गोष्टी परत परत रिपीट करणं हे या ठिकाणी क्रमप्राप्त आहे, आवश्यकता आहे त्याची. ओके, तर काल मी एक व्हिडिओ बघितला होता. त्या व्हिडिओमध्ये एक सुंदर असं कोट लिहून ठेवलेलं होतं. कोट काय होता की साहेब, जर विषय फक्त पैशांचा असता तर दुसरी नोकरी गेली पण असती, विषय फक्त पैशांचा असता तर दुसरी पण नोकरी गेली असती, मात्र हा विषय नादाचा आहे आणि पोलीस भरतीचा नाद अगदी वेडावून टाकणारा असतो. कुठली भरती असेल, मग ती PSI ची भरती असेल, ASO भरती असेल, तहसीलदारची असेल किंवा पोलीस भरती असेल, माणसाला नाद राहिला पाहिजे. जोपर्यंत पॅशन तुमच्यामध्ये असणार नाही तोपर्यंत तुम्ही स्वतः YouTube उघडून लेक्चर ओपन करून अभ्यासाला कधीच बसणार नाही. जर पालक तुम्हाला जबरदस्तीने अभ्यास करायला लावत असतील तर कधीही 100% होणार नाही. स्पर्धा परीक्षा हे ना आपण काय सेल्फ कंट्रोल असणाऱ्या विद्यार्थ्यांचं काम आहे. विद्यार्थी स्वतःला कमांड द्यायला पाहिजे, चल उठ आणि अभ्यासाला बस, त्याशिवाय होणार नाही. चल अवांतर जास्त नको. पुढच्या क्वेश्चनला आपण सुरुवात करू. क्वेश्चन नंबर 4 आहे, 150 गुणांच्या परीक्षेत 60% गुण किमान पात्रता असल्यास. काय सांगितलं आपल्याला, परीक्षा आहे 150 गुणांची, त्याच्यामध्ये 60% गुण किमान पात्रता असल्यास खालीलपैकी कोणते गुण पात्र आहेत. म्हणजेच 150 गुणांच्या पेपरमध्ये मिनिमम 60% मार्क मिळाले ही किमान पात्रता आहे. त्याच्यापेक्षा कमीत कमी 1 मार्क आपल्याला जास्त असायला पाहिजे. म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, 200 मार्कांचा पेपर असेल आणि किमान पात्रता किती असेल त्याच्यामध्ये 50%, तर आपल्याला 100 मार्क नाही, किती मार्क असायला पाहिजेत, 101 मार्क असायला पाहिजेत. तर ही किमान पात्रता किती आहे ते आपण काढू सगळ्यात आधी. चला, 150 गुणांच्या परीक्षेमध्ये 60%. चला, 150 गुणांचा पेपर आहे, तर त्याच्यामधले 60% मार्क किती होतात हे काढायचं आहे. तर सिंपली असं काढू शकतो, या 150चं 10% लिहिता येईल का नोबाना,
या 150चं 10% किती होतं? 15 होतात. किती होतात? 15 होतात. आणि जर 60% काढायचे असतील तर याला 6 न गुणलं तर किती होतात? हे 60%. मग या 10%ला सुद्धा आहे ना किती ना? 6 न. 15 सख्खी 90. म्हणजेच 150चे 60% किती झाले? 90 झाले. आणि किमान पात्रता असल्यास खालीलपैकी कोणते गुण पात्र आहेत? तर पात्र असणारे गुण किती असायला पाहिजे? 90 अधिक 1 91. ओके, अशा पद्धतीने स्प्लिटिंग मेथडने क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. किंवा असं सांगेन 150चे 60% जर काढायचे असतील तर 150 गुणिले 60 करा. दुसरी कॉन्सेप्ट सांगतोय. 150 गुणिले 60 करा. किती? 15 सख्खी 90. हा एक शून्य, हा एक शून्य. हा झाला गुणाकार कशाचा? 150 आणि 60 या दोन संख्यांचा. आणि 2 अंक सोडून याच्यामध्ये दशांश द्या. ते किती झालं? 90. किमान पात्रता 90 आणि पात्र गुण किती असतील? 90 अधिक 1 91. म्हणून पर्याय क्रमांक 1 आपलं काय असेल? या ठिकाणी आन्सर असायला पाहिजे. ज्यांचे आन्सर 91 आलेला आहे त्यांचा आन्सर बरोबर आहे. चला, समजले सगळ्यांना व्यवस्थित? 2 पद्धतीने आन्सर काढले आपण, एवढं इनफ आहे. ओके, आणखीन कुठली वेगळी पद्धत वापरायची आवश्यकता नाही. चला, क्वेश्चन वाचा सगळ्यांनी. एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 5% घटते. ओके, या गोष्टींवरती व्यवस्थित फोकस करायचं आहे. बघा, कॉन्सन्ट्रेशन कशाला म्हणतो आपण? तर पेपरमध्ये क्वेश्चन ज्यावेळेस वाचत असतो तर पूर्ण फोकस आपलं तिथं असायला पाहिजे. एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 5% वाढत नाही तर काय होते? घटते. 2023 मध्ये त्या शहराची, सॉरी या ठिकाणी वर्ड थोडंसं चुकलेलं आहे, त्या शहराची लोकसंख्या 5000 असेल तर 2025 मध्ये, म्हणजेच 2 वर्षानंतर 2023 मधली लोकसंख्या दिलेली, 2025 मध्ये लोकसंख्या अंदाजे किती असेल असं विचारलेलं आहे. म्हणजे थोडंसं अंदाजे म्हणजे पॉईंटमध्ये आन्सर आलं तर त्याला राऊंड फिगरमध्ये करून आपल्याला सांगायचं आहे. क्वेश्चनचा आन्सर काढू म्हणजे आपल्याला व्यवस्थित लक्षात येईल. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे गडचिरोली पोलीस 2023ला. आणि पर्याय दिलेले 4500, 4995, 4750 आणि 4512. तर जवळपास तुमच्याजवळ आहे ना, मी 30 सेकंदाचा वेळ देतो, त्याच्यानंतर मी सुरुवात करतो. 30 सेकंदापेक्षा जास्त जर वेळ तुम्हाला लागत असेल तर माझ्यासोबत सॉल्व्ह करा. त्याच्या आधी जर सॉल्व्ह करून होत असेल तर आहे ना, तुम्हाला तुमचा वेळ दिलेला आहे, प्रयत्न करा. चला, वेळ झालेला असेल सगळ्यांचा 30 सेकंदाचा. तर या ठिकाणी आन्सर काय असेल? चला बघू. काय सांगितलं होतं? लोकसंख्या किती आहे म्हणून सांगितलं आपल्याला? 5000 लोकसंख्या आहे असं सांगितलेलं आहे. ओके, 5000 लोकसंख्या केव्हाची आहे? ही 2023ची. आपल्याला लोकसंख्या केव्हाची काढायची? 2025 मधली काढायची. या ठिकाणी 2025 म्हणजे किती वर्षानंतर? 1 आणि 2 वर्षानंतर लोकसंख्या किती असेल? बट प्रत्येक वर्षी लोकसंख्या काय होते? 5% घटते. तर आता कोणत्याही संख्येचं 5% आपल्याला तोंडी सांगता यायला पाहिजे. या ठिकाणी फॉर्म्युला यूज करून कोण क्वेश्चनचा आन्सर जवळपास 60 सेकंदामध्ये काढू शकतं हे मला सांगा. आणि जर फॉर्म्युला लागूच करायचा असेल तुम्हाला तर तो 2 वेळेस लागू करावा लागेल. कारण लोकसंख्या किती वेळेस घटणार आहे? 5%. आणि लोकसंख्या वाढत असताना किंवा लोकसंख्या घटत असताना चक्रवाढ व्याजाची एक संकल्पना आहे, ती संकल्पना या ठिकाणी लागू होते. तर ते आपण सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज चॅप्टर ज्यावेळेस बघणार त्यावेळेस आहे ना, आपण त्याच्याबद्दल अधिक माहिती बघू. या ठिकाणी आवश्यकता पडणार नाही. या ठिकाणी फक्त आहे ना, बेसिक अंडरस्टँडिंग काय? 2023 ते 2024 मध्ये लोकसंख्या कितीनं घटेल? 5%. आणि जी काही लोकसंख्या शिल्लक राहते परत ती 5% कमी होते. चला, 5000चं 5% किती होतं मला सांगा. सिम्पली सगळ्यांना माहिती आहे, कोणत्याही संख्येचं 5% किती असतं? एका अंकानंतर दशांश द्या. हे काय झालं? 10%. सॉरी, कोणत्याही संख्येचं 10% किती असतं? त्या संख्येमध्ये, दिलेल्या संख्येमध्ये एक अंक सोडून दशांश द्या. तर 10% किती झाले? 500. तर 5% किती असतील? मी लिहितो.
ओके, तुमच्या माहितीसाठी 5000चे 10% होतात 500, तर 5% किती होतात? पट तर सांगता येत असेल, याची निमपट किती झाली? 250. म्हणजेच पहिल्या वर्षी 5000 मधून 250 मायनस करा, लोकसंख्या किती शिल्लक राहील? लोकसंख्या किती शिल्लक राहते या ठिकाणी? 4750. बरोबर आहे का? 5000 मधून आहे ना 250 लोक मी कमी केलेले. हे 2024 मधली लोकसंख्या. आपल्याला कधीची सांगायची? 2025ची. परत 5% कमी करायचं आहे, बट ते 5000 मधून नाही होणार. शिल्लक राहिलेली जी लोकसंख्या असते त्यातून 5% लोकसंख्या कमी होत असते. ही चक्रवाढ व्याजाची आहे ना संकल्पना आहे. तर 4750चं 10% काढायचं आपल्याला. 4750चं 10% किती होतं? 4750चे 10% किती होतात या ठिकाणी? 475 होतात. ओके, 75. तर 5% किती होतात? 5% काढत असताना 400चं हाफ करा 200, आणि हे 75 जे आहे 75चं हाफ करायचं आहे, तर ते किती होईल? 37 दोन्ही 74 होतात या ठिकाणी. तर 237.5 होतं. तर याला पॉइंटला सोडून द्या, फक्त 237 लक्षात ठेवू. याला 237 किंवा 238 पण लिहू शकतो आपण. ओके, क्लिअर आहे? तर त्याच्यामुळेच त्यांनी काय विचारलं होतं? लोकसंख्या अंदाजे किती असेल? 475चं हाफ केलं, 237 आलं. तर या 237ला आहे ना आपण मायनस करू 4750 मधून. हे आले 4750, आणि यातून किती? त्याचे 5% म्हणजेच 237 मायनस करू. 10 मधून 7 गेले, 3 राहिले, हातचाला 1. 5 मधून 4 गेला, 1 राहिला, हातचाला 1. 7 मधून 3 गेले, किती राहिले? 4 राहिले, आणि त्याच्यानंतर 4413. या ठिकाणी काही चुकलंय का आपलं? ओके, सॉरी, एक मिनिट, सबट्रॅक्शनच चुकवलं आपण. चला, या पद्धतीने आहे ना सिली मिस्टेक सुद्धा होऊ शकतात पेपरमध्ये तुमचे, तर ते होऊ द्यायचं नाही. 4750 मधून 237 मायनस करायचे. 10 - 7 3 कॅरी 1. 5 मधून 4 गेले, 1 राहिला. 7 मधून 2 गेले, या ठिकाणी 5 राहिले, आणि 4ला 4. 4513. आन्सर काय म्हणलं होतं? अंदाजे सांगा म्हणलं होतं. तर 4512 हे आपलं काय असेल? उचित उत्तर असेल या प्रश्नासाठी दिलेल्या. सगळ्यांना व्यवस्थित समजलेलं आहे का? याच्या व्यतिरिक्त जर दुसरी मेथड यूज करायचा प्रयत्न केला तर ती निश्चितपणे ना अवघड जाईल. ओके, चला. तर या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी आहे ना याच्यापेक्षा आहे ना जास्त उचित पद्धत दुसरी नसेल. पुढचा क्वेश्चन घेऊ आपण. चला, सुरेशला परीक्षेत 700 पैकी 595 गुण मिळाले, तर त्याला शेकडा किती गुण मिळाले? सिम्पली या क्वेश्चनला बरेच जण या पद्धतीने सॉल्व्ह करतात. पेपरमध्ये पडलेले जे मार्क असतात. ओके, तर 700 पैकी किती गुण पडलेत? 595. तर या अपूर्णांकाचं कंपॅरिझन करायचं 100 सोबत, म्हणजे 100ने गुणाकार करायचा आहे. तर 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल. 7ने भाग दिल्याच्या नंतर 7 8 56, 3 राहतात. 7 5 35, म्हणजेच किती टक्के? 85% असं म्हणू शकतो. दुसरी मेथड काय? ओके, बऱ्याच जणांना हा अपूर्णांक लिहिता येत नाही, गडबड करतात. 700ला अंशामध्ये ठेवतील, 595ला छेदामध्ये ठेवतील, तर त्यावेळेस आहे ना म्हणजे जमत नाही. तर दुसरी पद्धत काय असेल? जर 700 मार्कांचा पेपर आहे, तर पेपर नेहमी किती टक्क्यांचा असतो? 100% असतो. तर त्यापैकी 595 हे किती टक्के आहेत असं काढू आपण. x% आहेत असं घेऊ. तिरकस गुणाकार करून हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो. ओके, चला, या दोघांचा गुणाकार आणि या दोघांचा गुणाकार लिहू. हे 700 गुणिले x एका बाजूला लिहितो, आणि बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला हे 595 गुणिले 100. तर x ची किंमत काढत असताना 595 गुणिले 100 भागिले 700. सोल्युशन तेच असेल. 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल. 7ने 595ला भाग दिल्याच्या नंतर किती येतं? 85 एवढंच येतं. तर सुरेशला शेकडा किती गुण मिळाले? तर शेकडा किती टक्के? 85% गुण मिळालेले आहेत. ओके, ही एक पद्धत झाली. या दोन पद्धतींच्या व्यतिरिक्त आणखीन एक पद्धत मी सांगेन. 595 मार्क मिळालेत 700 पैकी, म्हणजे किती मार्क कमी मिळालेत हे सुद्धा काढू शकतो. छोटा नंबर घेऊ आपण. तर किती मार्क कमी मिळाले त्या ठिकाणी? 595 600, 105 मार्क कमी मिळाले. तर सुरेशला न मिळालेले मार्क किती आहेत?
105 आहेत. तर हे 105 किती टक्के आहेत एवढंच काढायचं आपल्याला. 700 जर किती असतील 100% असतील तर हे काढू शकतो, आणि 105 जर काढलं आपण तर ते किती टक्के येतं. एक्सची व्हॅल्यू या ठिकाणी याच पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं. एक्सची व्हॅल्यू किती येते 15%. म्हणजेच सुरेशला किती टक्के गुण मिळालेत असं विचारल्याच्यानंतर सुरेशला 15% गुण मिळाले नाहीत, तर मिळालेले गुण किती होतात. 100 मधून 15 मायनस करा, 85 हेच असेल. या पद्धतीने हे. याच्या व्यतिरिक्त आणखीन एक मेथड आहे. चला मी या ठिकाणी समजावून सांगतो, व्यवस्थित फोकस करा. ओके, पर्याय दिलेले आहेत. इथं या ठिकाणी आपण सोल्युशन काढत असताना पर्यायांचा बिलकुल विचार केलेला नाही. पर्यायाचा विचार करून जर केलं तर आहे ना कसं सॉल्व्ह होईल. चला तर 700 आहे, 700 गुणांचा पेपर आहे. 700 गुणांचा पेपर आहे. गुणिले आपण काय करू, पहिला ऑप्शन चेक करू. सपोज करा 700 पैकी सुरेशला जर 90% मार्क पडले असतील तर 700चं 90% किती यायला पाहिजे, 595 यायला पाहिजे. चेक करू. 700चे 90% काढू. कसं काढायचं असतं मी सांगितलं होतं. या दोन्ही संख्यांचा गुणाकार करा. सिंपल आहे. 7 9 63 आणि 1 2 3 3 0 ठेवा, आणि पर्सेंटेजसाठी ना 2 अंक सोडून दशांश द्या. 630. तर 700चे 90% किती होतात 630. मात्र सुरेशला 630 पडलेत का गुण, नाही. किती पडलेत 595 पडलेत. याच पद्धतीने सेकंड ऑप्शन चेक करू. 700चे 70% काढू. 700चे 70 7 7 49 आणि हे 3 0 4900 होतात. जर एकक स्थानी जर 5 आहे, या ठिकाणी किती आहे 595चं 5 आहे, तर निश्चितपणे ना सुरुवातीलाच कोणता ऑप्शन चेक करायला पाहिजे होता आपण 85. हे 700चे 85% काढू. ओके, गुणाकार करा. 7 5 35 ला 5 हातच्याले 3 7 8 56 आणि 3 56 आणि 3 किती होतात 59. 595 एवढंच आन्सर बरोबर येतं. म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये जर उत्तर टिक करायचं असेल तर 85% हेच उत्तर टिक व्हायला पाहिजे. सगळ्यांच्या व्यवस्थित लक्षात येतंय का. एका क्वेश्चनला वेगवेगळ्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी फर्स्ट मेथड बघितली, या ठिकाणी आपण सेकंड मेथड बघितली, या ठिकाणी आपण थर्ड मेथडने ना क्वेश्चनचा आन्सर काढायचा प्रयत्न केलेला आहे. यापैकी तुम्ही काय पिक कराल, पेपरमध्ये ना तुम्हाला काय आठवेल, हे सगळ्यात जास्त चॅलेंजिंग आहे. ही संपूर्ण तयारी करून गेल्याच्या नंतर आहे ना, म्हणजेच बेसिक वरती पर्सेंटेजच्या बेसिक वरती जर तुमची कमांड येते, जर तुम्हाला सर्वच्या सर्व मूलभूत संकल्पना आहे ना एकदम क्रिस्टल क्लिअर होतात, तर पेपर अवघड असणार नाही. हा 100% माझा विश्वास आहे. ओके, या गोष्टीवरती येणं सुद्धा विश्वास ठेवा. चला पुढचा क्वेश्चन घेऊ. 7 नंबर. एका संख्येमध्ये त्या संख्येच्या 15% मिळवले तर 46 ही संख्या प्राप्त होते, तर मूळ संख्या किती. आता कोणत्या संख्येमध्ये त्या संख्येचे 15% मिळवायचे म्हणजे 46 मिळेल हे आपल्याला माहिती नाही. बट नेहमी लक्षात ठेवा अप्रोच कसा असायला पाहिजे. एका संख्येमध्ये किती 15% मिळवले तर 46 ही संख्या प्राप्त होते, तर ती मूळ संख्या किती. ही मूळ संख्या कोणती होती, ही मूळ संख्या कोणती आहे, तीच संख्या आहे ज्याच्यामध्ये 15% मिळवायचे. आणि इथं जे काही विचारले मूळ संख्या कोणती आहे हे जे विचारले हे कुठंच नाही. ती मूळ संख्या एकतर 36 असेल किंवा 38 असेल किंवा 40 असेल किंवा 39 असेल, या 4 पैकी एक असेल निश्चितपणे. तर यांना घेऊन क्रॉस चेक करू शकतो आपण. जसं की पहिला पर्याय मी घेतला कोणता 36. 36 या संख्येमध्ये जर त्याचे किती मिळवले 36चे 15% मिळवले. 15%. आता पाठ आहे 36चं 15% इझिली सांगू शकतं. 36चं 10% होतं 3.6. आता प्रत्येक वेळेस 10% लिहित बसणार नाही. 10% होतं 3.6 आणि 5% किती होतं 1.8. ओके, या दोघांची जर बेरीज केलं 6 आणि 8 14ला 4 हातच्याला 3 आणि 2 5. 5 पॉईंट किती होतात हे 4 होतात. आणि 36 मध्ये 5.4 जर मिळवले तर किती होतात हे 41.4. बरोबर आहे. या पद्धतीने पॉईंटमध्ये आन्सर येईल म्हणजेच निश्चितपणे 36 असणार नाही. 38चं 15% काढलं तर पॉईंटमध्येच येईल. 39चं 15% काढलं तरी सुद्धा पॉईंटमध्येच येईल. मी दाखवतो. 39चे 15% काढायचे तर डायरेक्ट गुणाकार करून मी दाखवतो.
15 90 35 5 हातच्या किती 13 15 त्रिक 45 48 आणि 10 58 किती येतात हे 585 2 अंक सोडून दशांश द्या 5.85 निश्चितपणे 39 38 36 15% काढल्याच्या नंतर एक अपूर्णांक संख्या येते पॉइंटमध्ये आन्सर येतं म्हणून सोयीस्कर हे असेल की सगळ्यात अगोदर कोणता पर्याय चेक करायचा 40 मूळ संख्या कोणती मूळ संख्या 40 घेऊ मूळ संख्या 40 या संख्येमध्ये 40 चे किती टक्के मिळवायचे आपल्याला 10% मिळवायचे ओके 40 चे 10% किती होतात 4 40 चे 5% किती होतात 2 क्लिअर आहे आता हे शिकायचं नाही परत हे ऑलरेडी आपलं झालं या 4 लेक्चरमध्ये तर 4 आणि 2 6 तर याच्यामध्ये जर हे 6 ऍड केले तर किती होतात 46 होतात तर एक संख्या कोणती आहे 40 आहे त्याच्यामध्ये त्याचे किती टक्के 15% मिळवल्याच्या नंतर किती मिळतं 46 ही संख्या प्राप्त होते तर ती मूळ संख्या कोणती आहे तर ती मूळ संख्या आहे 40 राईट ऑर रॉंग बरोबर आहे का या पद्धतीने पर्यायांचा वापर करून आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो आणि प्रत्येक क्वेश्चनला वाचल्याच्या नंतर अप्रोच नेहमी ठेवायचं की या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी आहे ना बेसिक कॉन्सेप्ट पैकी आहे ना कोणती इन्फॉर्मेशन या ठिकाणी कामाला येईल आणि कॅल्क्युलेशनची स्पीड जी आहे तर ती एक कॅल्क्युलेशन स्किल आहे जी की हळूहळू डेव्हलप होत जाईल रत्नागिरी ग्रामीण पोलीस 2023 चा क्वेश्चन होता जास्त वेळ लागणार नाही रमेशला दरवर्षी 3% पगारवाढ मिळते व त्याचा पगार 2023 ला 40,000 रुपये असल्यास 2025 ला किती पगार मिळेल लाईक कॉम्प्लेक्स इंटरेस्ट ज्याला म्हणतो किंवा काय म्हणू शकतो चक्रवाढ व्याज ज्याला म्हणतो चक्रवाढ व्याजाच्या कॉन्सेप्ट सारखा ना प्रश्न आहे या ठिकाणी पगार ज्या वेळेस वार्षिक दरवर्षी किती टक्के वाढेल 3% वाढेल तर पहिल्यांदा तो 40,000च्या 3% वाढेल बट दुसऱ्यांदा वाढत असताना तो मूळ पगार जो होता त्याच्यावरती 3% नाही वाढलेल्या पगारासहित जो पगार होता त्याचा 2024 मध्ये त्यावेळेस चला मी लिहून देतो व्यवस्थित गोष्टी 40,000 रुपये पगार आहे 40,000 रुपये पगार आहे केव्हा 2023 मध्ये ओके तर 3% पगार वाढ करणार आपण तर 2024 मध्ये काही ना काही पगार वाढेल तर किती वाढेल आता 40,000 चे मला सांगा हे सोयीस्कर असेल का 40,000 चे 3% काढा या पद्धतीने हे लिहायची गरज पडायलाच नको ना त्याच्यामुळे तर आपण आहे ना ते स्प्लिटिंग मेथड बघितली होती त्यावेळेस कोणत्याही संख्येचं 1% सांगता येतं का 40,000चं 1% किती होतं 40,000 चे 1% 1% किती होतं तर डोळे बंद करून सांगा किंवा उघडून सांगा 2 0 सोडा या ठिकाणी पॉईंट द्या हे 1% होतं 40,000चं 1% 400 तर 1% माहित असताना 2% 3% 4% काढता येतं तर 400 जर 1% असेल तर 800 2% असतं 1200 3% असतं आपल्याला किती पाहिजे 3% पाहिजे तर 3 ने गुणा किती आलं 1200 मग मला सांगा जर 1200 असेल तर तर 2024 मध्ये हा पगार जो आहे तो किती झाला 40,000 मध्ये वाढ 3% ची झाली म्हणजे 1200 वाढले म्हणजे 1,200 41,200 एवढा पगार झाला समजतंय का सगळ्यांना बघा ओके व्यवहार जर व्यवस्थित समजला तर आहे ना इथे कॅल्क्युलेशन काय करायचे कसे बदल करत जायचे हे समजेल हा पण क्वेश्चन आहे रत्नागिरी ग्रामीण पोलीस 2023 41,200 मग चक्रवाढ व्याजाची संकल्पना काय सांगते मी आता 3% पगार वाढेल मात्र 40,000 मध्ये 3% वाढ नाही होणार कशामध्ये 41,200 मध्ये 3% वाढ होईल हे सुद्धा तोंडी काढता येईल 41,200 चे 1% किती होतात तर 2 अंक सोडून दशांश द्यान सांगा 412 क्लिअर आहे माझ्यासोबत आहे ना गोष्टी रिपीट करत चला माझ्या पाठीमागे म्हणजे ना तुम्ही या ठिकाणी ना तुमचं लक्ष या ठिकाणी आहे तुम्ही इन्व्हॉल्ड आहात तुम्ही याच्यामध्ये सहभागी आहात ही फिलिंग असेल नाहीतर डोक्यात एक चालू आहे आणि डोळ्याच्या समोर एक चालू आहे असं व्हायला नको 3% कसे काढायचे असतात याची तिप्पट तर 400 ची तिप्पट किती 1200 आणि 12 ची तिप्पट किती 36 तर
1236 एवढाच गुणाकार येतो का? जर समजलं नसेल तर गुणिले 3 करून बघा, सरळ आन्सर समजेल. चला करूच आपण. 2×3 = 6, सॉरी 3 2 6, 3 1 3, 3 4 12, 1236. तर आता पगार किती वाढेल? 1236 ने 41,002 मध्ये किती वाढवायचे आपल्याला? 1236. इथं लिहून घेऊ. 41,200 मध्ये हे 1236 सम करा, किती होईल? 6 3 4 2 4, 42,436. 42,436 इज द राईट आन्सर. राईट ऑर रॉंग? चला सांगा, बरोबर आहे का उत्तर? उत्तर बरोबर आहे. चला आणखीन वेगळ्या पद्धतीने क्वेश्चनला कसं सॉल्व्ह करता आलं असतं. ओके, सिम्पली मी सांगतो. अगोदर किती होता पगार? 40,000 रुपये होता. ओके, 40,000 रुपये. 40,000चे 3% किती होतात? 1200 होतात. 1200 होतात. तर किती आलं? हे 41,200. 41,200चं 3% किती होतं? 1236 होतात. 1236 जर बेरीज केली तर किती येतं? 6 येतं. ओके, उत्तर काही असेल त्याच्या एक स्थानी किती येतं? 6 येतं. हा एक स्पेसिफिक वेगळा चॅप्टर आहे ज्याला की युनिट डिजिट असं म्हणतो. एकक स्थानचा अंक हा एक वेगळा चॅप्टर आहे ज्याचा की समावेश सिलेबसमध्ये नाही आहे, बट आवश्यकता खूप आहे. तो चॅप्टर सुद्धा आहे ना बेसिक्स ऑफ मॅथमॅटिक्समध्ये, गणिताची म्हणजे मूलभूत अंकगणितमध्ये आहे ना मी घेणार आहे. पर्सेंटेज आणि रेशो झाल्याच्या नंतर एकक स्थानी किती आहे? 6. तर एकक स्थानी 6 असणारा केवळ एकच पर्याय आहे, म्हणून उत्तर 42,436च असू शकतं. भलेही उत्तर या ठिकाणी आन्सर काही दिलेलं असेल, एकक स्थानी किती आहे? 6 आहे. हे जर आपण निश्चितपणे काढलेलं असेल तर पर्याय क्रमांक 3 काय असेल? बरोबर असेल. राईट. चला पुढचा क्वेश्चन घेऊ. हळूहळू थोडी स्पीड वाढवायला आपल्याला हरकत नाही. क्वेश्चन सगळ्यांनी वाचून घ्या एकदा. क्वेश्चन नंबर 9. एक संख्या 20% वाढविल्यास 180 होते, तर ती संख्या कोणती? चला मगाशी जो क्वेश्चन बघितला होता त्याच पद्धतीचा क्वेश्चन आहे. अमरावती ग्रामीण पोलीस 2023चा क्वेश्चन आहे. 1 नंबर 160, 2 140, थर्ड ऑप्शन आहे 216 आणि फोर्थ आहे 150. तर क्वेश्चन सॉल्व्ह करा, बघा आन्सर मिळतं का. एक संख्या आहे, त्या संख्येमध्ये किती वाढवलं? 20% वाढवलं. मगाशी एक क्वेश्चन घेतला होता आपण. ओके, आठवतोय? एका संख्येमध्ये त्या संख्येचा 15% मिळवला. आता किती मिळवायचं आहे? 20% मिळवायचं. ओके, त्याच पद्धतीने क्वेश्चनला सॉल्व्ह करायचं. क्वेश्चन सॉल्व्ह होईल लगेचच. तर ती संख्या कोणती असं म्हणलेलं आहे, बट ती एक संख्या जी असते ती कुठं असते? इथं लपून बसलेली असते. यांच्यापैकी शोधून काढा. 160 आहे, 140 आहे, 216 आहे की 150 आहे? आले सगळ्यांचा आन्सर? चल आपण बघू, सॉल्व्ह करू. चल पहिला पर्याय चेक करू. 160 या संख्येचं 10% किती असतं? या संख्येचं 10% असतं 16 आणि 20% असतं 32. तर याच्यामध्ये आहे ना 32 मिळवतो मी. किती होतात हे? 2 9 1 192 होतात. 180 पेक्षा जास्त व्हायले म्हणून मी आता काय करणार? 216 घेणारच नाही. 160 मध्ये त्याचे 20% मिळवलं तर 192 व्हायले म्हणजे 180च्या पुढे चाललंय. तर हा नंबर 160 पेक्षा आहे ना लहान असेल निश्चितपणे. मग 140 असेल किंवा 150 असेल. तर सगळ्यात अगोदर 150 ला चेक करतो. चला दुसरा नंबर घेऊ या ठिकाणी. 150. 150 चे 10%. 150 चे 10% किती होतात? 15. 150 चे 20% किती होतात? 30. आणि 150 मध्ये जर त्याचे 20% म्हणजे 30 मिळवले तर किती होतात? 180. सो दॅट इज वाय द आन्सर इज 150. म्हणून या प्रश्नाचं उत्तर किती आहे? 150 आहे. सोपं आहे का? सोपं चाललंय का सगळ्यांना? या गोष्टी आपण ऑलरेडी खूप वेळा डिस्कस केलेल्या आहेत म्हणून मे बी तुम्हाला सोपं जात असेल. हे ॲक्च्युअलमध्ये सोपं नाही आहे. या मेथडच्या व्यतिरिक्त दुसऱ्या मेथडने जर क्वेश्चन समजावून सांगितलं असतं तर म्हणलं असतं तुम्ही सर हे थोडंसं जास्तच अवघड दिसतंय, थोडासा जास्तच वेळ जाणार आहे याला असं वाटतंय. तर गोष्टी तशा नाही आहेत. जर सुरुवातीपासून आहे ना तुम्हाला अगदी साध्या सरळ सोप्या पद्धतीने ना गोष्टी आहे ना पचवल्या गेलेल्या असतील तर तुमचा इंटरेस्ट बनून राहतो त्याच्यामध्ये. ओके चला तर मग आहे ना इंटरेस्ट बनलंय की नाही हे कसं ओळखायचं? क्वेश्चन नंबर 10 जर तुम्हाला सॉल्व्ह करता आला स्वतःला तर समजायचं की आहे ना गोष्टी समजलेल्या आहेत. ओके रँडम क्वेश्चन कोणता आहे मी बघतो एकदा. 400 चे 12.5% बरोबर किती? हा सुद्धा आहे अमरावती ग्रामीण पोलीस 2023चा क्वेश्चन आणि ऑप्शन दिलेत
80, 70, 50 आणि 60 या पद्धतीने 15 सेकंदाचा वेळ देतो मी, क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. मी त्याच्यासाठी आहे ना एक कॉन्सेप्ट या ठिकाणी आहे ना आठवण करून देतो. आपण बघितलं होतं, खूप पाठीमागे जावं लागेल. चला 1 मिनिट. ओके चला, हां याच्यामध्ये आपण कुठं बघितलं होतं, हां चला इथं बघितलं होतं, आठवतंय सगळ्यांना. या ठिकाणी बघा इथं 1200चे 25% बघितलं होतं, मी लिहून दाखवतो तुम्हाला. ओके 1200चे 25% किती असतात? 1200चे 50% असतात 600. ओके 50%चं परत हाफ केलं, 600चं हाफ केलं तर किती असतं? 25% असतं. म्हणजेच 1200चे 25% किती असतात? 300. ओके आणि 25%च्या सुद्धा अर्ध केलं तर 12.5% येतं का? आणि 12.5% 300चे अर्ध म्हणजेच किती असेल? 150 असेल. क्लिअर आहे? तर आता आपण क्वेश्चन नंबर कोणता बघत होतो? क्वेश्चन नंबर 10 बघत होतो या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 10. ओके 400चे 12.5%. चला सुरुवातीला थोडीशी स्पीड आहे ना कमी असेल आपली, क्वेश्चनला सॉल्व्ह करा. एक मेथड अशी आहे, 400चे 12.5% काढायचे असतील तर 400 गुणिले 12.5चा गुणाकार करा. म्हणजे सरळ सरळ 400 ने 125चा गुणाकार. 4 पंचे 20 ला 0, हातचाले 2, 4 दुनी 8 आणि 2, 10 ला 0, हातचाला 1, 4 1 4, 4 1 4 आणि 1 5. ओके एवढं आलं. आणि याच्यामध्ये काय करू, हे 2 शून्य लिहायचे, हे 2 शून्य लिहिले. चला आणि ना या संपूर्ण संख्येमध्ये मी दशांश अपूर्णांक असलेल्या संख्येचा गुणाकार कसं करायचं ते सांगितलं होतं. तर इथं दशांश ठेवलं, कारण या संख्येमध्ये ऑलरेडी दशांश आहे ना. पॉईंटच्या नंतर 1 अंक आहे, तर इथं पण पॉईंटच्या नंतर 1 अंक असायला पाहिजे, हे काळजी घ्यायची. तर हे आलं 5000. हा झाला गुणाकार. आणि पर्सेंटेज आहे याच्यासाठी कॉन्सेप्ट काय होती, 2 अंकांनी हा पर्सेंटेज सरकवायचा आहे इथं. म्हणून आन्सर काय झालं? 50. 50 पर्यायात आहे, तर निश्चितपणे ना तेच बरोबर आहे. आणि दुसरं मेथड काय? दुसरी मेथड मी परत एकदा सांगतो या ठिकाणी बघा, आठवण करून देतो काय बघितलं होतं. पण ॲक्च्युअलमध्ये कोणतीही संख्या स्वतः किती टक्के असते? 100% असते. जर तुम्हाला त्या संख्येचं 50% सांगायचं असेल तर याला करा हाफ. ओके किती होतं? 200. त्या संख्येचं परत 25% काढायचं असेल तर याला हाफ करा. किती येतं? 100. आणि 25%च्या हाफ जर आपण काढलं तर किती येतं? ते 12.5% येतं. आणि ते 100च्या किती असतं? हाफ, दॅट इज 50. म्हणून आपलं आन्सर काय आहे? पर्याय क्रमांक 3 दॅट इज 50 हे उचित उत्तर आहे. लक्षात आलंय का बघा? या सर्व मूलभूत गोष्टी जर तुम्हाला आठवलेल्या असतील तर खूप म्हणजे खूप भारी काम झालं असं समजू. पहिले जे 3 क्लासेस होते, व्हिडिओ क्रमांक 1, 2 आणि 3, इथं जर तुम्ही पुरेपूर वेळ दिलेला असेल तर इथून सुरुवात होऊ नये ना, काठीण्य पातळी वाढत वाढत जसं जसं आपण सर्व PYQ घेणार आहोत. लक्षात ठेवा मी तुम्हाला काय सांगितलंय या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगितलेलं होतं की इथं परीक्षांची जी यादी दिलेली होती तर याच्यामध्ये सरळ सेवा भरती, ओके याच्यामध्ये ना सर्वच पेपरचा समावेश होतो. तर ते एखाद्या आहे ना आपण जे ठोकळा असतो त्याच्यामधून आहे ना नंतर घेऊ. पोलीस भरतीचे PYQ, TET आणि टेटचे PYQ, टॅक्स असिस्टंटचा जो एक्झाम असेल, ग्रुप Cचा जो पेपर असेल त्यातले PYQ, तलाठीच्या पेपरला म्हणजे महापोर्टलवरती आलेले जेवढे काही पर्सेंटेजवरचे PYQ असतील, त्याच्यानंतर पोलीस सब इन्स्पेक्टर, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर आणि मंत्रालय सहाय्यक ASSO ग्रुप Bचा जो पेपर होतो त्याच्या प्रीमधले मेन्समधले सर्व PYQ, त्याच्यानंतर MPSCच्या प्रिलिम्समध्ये CSAT मध्ये विचारले जाणारे सर्व PYQ, अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने सर्व PYQ घेणार आहे. आणि हे जे सिस्टीम एका म्हणजे चॅप्टरच्या संदर्भात मी सांगतो पर्सेंटेजमध्ये आहे ना असं पूर्णपणे ना नियोजन लावून ठेवणार आहे म्हणून. ओके मी सुरुवातीला सांगितलं होतं व्हिडिओच्या काय मी संपूर्ण नियोजन लावून ठेवलेलं आहे. तुम्ही फक्त आहे ना योग्य वेळ यायची वाट बघायची आणि तोपर्यंत तुमचा अभ्यास पूर्ण झालेला असायला पाहिजे.
ओके, तर SSC CGL चे, SSC CHSL चे, SSC GD चे जर विद्यार्थ्यांचे कमेंट येतात की सर आम्ही तुमचे व्हिडिओ बघतोय आणि आम्हाला या सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत आहे ना राबवले जाणारे जे पेपर आहेत त्यांचे PYQ सुद्धा तुम्ही घ्या, तर आहे ना ते सुद्धा घ्यायचा प्रयत्न करू. डिमांड जशी असेल त्या पद्धतीने मी झोकून देऊन काम करायला या ठिकाणी तयार आहे. तर या पद्धतीने होतील. तर यापैकी पोलीस भरतीचा आपण काय केला होता, या ठिकाणी पोलीस भरतीच्या PYQ ला आज सुरुवात केलेली होती. अशा पद्धतीने 10 प्रश्न आपण पूर्ण केलेले आहेत. थोडीशी स्पीड याच्यामध्ये स्लो होती, खूप सारं एक्सप्लेनेशन, खूप सारा वेळ याच्यामध्ये आपण दिलाय, तर एवढं पुरेसं आहे आजच्यासाठी. तर सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. एवढे सगळे एफर्ट्स घेतोय तर तुम्ही सुद्धा आहे ना तुमच्या बाजूने एफर्ट्स काय घ्यायचे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर तुमचं प्रेम लाईक करून कळवायचं आहे. कमेंटमध्ये तुम्ही सांगायचं या ठिकाणी की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय, की आणखीन तुमच्या गरजा काय आहेत. ओके, व्हिडिओच्या संदर्भात नाही तर पर्सनल तुमच्या गरजा आहेत जे काही असतील त्या कमेंट बॉक्समध्ये पाठवायची आवश्यकता नाही. तर सोल्युशन अभ्यासाच्या संदर्भात संपूर्णपणे दिलं जाईल तुम्हाला. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. तुमचे जेवढे काही व्हॉट्सअप ग्रुप असतील किंवा इन्स्टा फ्रेंड्स असतील, तर सोशल मीडियाचा जर उपयोग तुम्हाला होतोय तर आहे ना तुमच्याजवळ असलेल्या सोशल मीडियाचा उपयोग सुद्धा आहे ना इतर व्यक्तींना व्हायला पाहिजे. ही एक हे आपलं दायित्व आहे असं समजायचं. आपण जोपर्यंत आहे ना इतरांचं भलं चितणार नाही तोपर्यंत आपलं भलं कधीही होणार नाही. निसर्गाचा एक नियम असतो, त्या नियमाला अपवाद कोणीही असू शकत नाही. हे शाश्वत सत्य आहे, हे लक्षात ठेवा. आणि सगळ्यांनी भीती घालत नाही आहे तुम्हाला. मी फक्त एवढंच म्हणतोय की ना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एका वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या ठिकाणी विश्रांती घेऊ. सर्वांनी स्वस्थ राहायचं आहे, मस्त राहायचं आहे, मजेत राहायचं आहे, अभ्यास करत राहायचं आहे. आणि पुन्हा एकदा अशाच क्लास नंबर 4 आज कंप्लीट झालेला, क्लास नंबर 5 मध्ये आपण उद्या भेटू. तर आणखीन एक या ठिकाणी सांगतो, होता होईल तेवढं मी सध्या प्रयत्न करतोय की व्हिडिओ रोज 7 वाजता संध्याकाळी अपलोड होईल. तर जर कदाचित कधी चुकून असं झालं सुरुवातीच्या काळात, आता सध्या होऊ शकतं मे बी उद्या परवा वगैरे, मात्र जवळपास हे 7-8 दिवसांचा वेळ गेल्याच्या नंतर मग कुठलाही खंड आपल्या कुठल्याही दिवशी पडणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे. तर सगळ्यांचे आभार. सगळ्यांनी अभ्यास करत राहायचा आहे, स्वस्थ राहायचं आहे, मस्त राहायचं आहे. धन्यवाद. जय हिंद.